त्यानंतरची एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं शिवसेना आणि मनसेचा एक भव्य सोहळा आज पार पडणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। या दोन्ही बंधूंच्या आज जाहीर केल्या जाणाऱ्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। आज 23 जानेवारीपासून या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याला सुरुवात होतीये आणि या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात मुंबईतल्या भव्य सोहळ्यानं केली जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांच्या वतीनं षण्मुखानंद सभागृह इथं हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। सध्या आपण आपल्या स्क्रीनवर दृश्य पाहतो आहोत। या सोहळ्याची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। भूषण शिंदे आपला प्रतिनिधी आहे आपल्या सोबत सध्या, त्याच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। भूषण, शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडनं हा महत्त्वाचा आणि मोठा सोहळा आजपासून आयोजित करण्यात आलेला आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचंही समजतंय। काय नेमकं या सगळ्या संदर्भात भूषण सांगताय? नक्कीच अजिंक्य, एकंदर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून यंदाचं वर्ष हे जन्मशताब्दी वर्ष आहे। त्यामुळे या वर्षाला संपूर्ण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एकंदर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचं हे पहिलं वर्ष आहे आणि त्यासोबतच जनशताब्दी वर्ष असल्या कारणाने कुठेतरी एकंदर याला वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि आज सुद्धा षण्मुखानंद जो सभागृह आहे त्या सभागृहाबाहेर सध्या मी उभा आहे। या संपूर्ण सभागृहामध्ये पाहू शकता जय्यत तयारी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। अगदी भगवे ध्वज इथं आपल्याला लागलेले पाहायला मिळतात, अनेक ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे। आणि संपूर्ण सभागृहामध्ये आज संध्याकाळी जे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे ठाकरे बंधू यांची भाषणं, अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची इथं उपस्थिती असणार आहे। आणि दोघेही बंधू बाळासाहेबांच्या आठवणीला काहीसा उजाळा देतील आणि एकंदर या संपूर्ण सोहळ्याचं जे विशेष लक्षण म्हणजे उत्सव मूर्ती जे आहे ते स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची भाषणामध्ये उल्लेख करतील आणि एकंदर त्यांच्याबद्दलच्या आठवणींना ज्या ताज्या आहेत त्या ताज्या करतील। एकंदर या संपूर्ण सोहळ्याची सध्या तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि एकंदर या संपूर्ण गोष्टींमध्ये विशेष लक्ष म्हणजे तुमच्याकडे पुन्हा एकदा थांबवतोय तुम्हाला, कारण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।